तुमचं सगळ्यांचं एकदा वेलकम तुमच्या शाळेत। आपला हा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं नाव आहे वेलकम 10वी। वेलकम 10वी म्हणजे आता तुम्ही सगळे 10वी मध्ये आलेले आहात। ते 268 दिवस जर तुम्ही दररोज फक्त अर्धा तास अभ्यास केला नियमितपणे, तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळतील। 90% पेक्षा जास्त याची मला खात्री आहे। तर 10वीला तुम्ही सगळे गेल्यापासून सगळेजण तुम्हाला फक्त सांगत असतात की अभ्यास करा, अभ्यास करा। तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की 10वीचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं आहे, आपल्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे। आपल्याला ज्याही क्षेत्रात जायचं आहे तर त्याची जी सुरुवात आहे ही 10वीची परीक्षा असते, ह्याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती की आपण 10वीची परीक्षा का द्यायची, बरोबर? प्रत्येकाने तुमच्या मनाशी काहीतरी संकल्प करून ठेवलेलाच असेल, काहीतरी तुम्ही तुमच्या मनाशी निश्चय केलेला असेल की 10वी परीक्षा दिल्यानंतर मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला अमुक करायचंय, असं प्रत्येकाने ठरवलेलं असेल। आपल्यापैकी बरेच जण काय करतात की 10वीचा निकाल लागला का मग ठरवू काय करायचं ते, पण तसं नसतं ते। खरं म्हणजे आपल्याकडे 8वी 9वीला ज्यावेळेस तुम्ही असतात त्याच वेळी जर तुम्ही ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे तर आपलं काम खूप सोपं होतं। नमस्कार। लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापक पृथ्वीराज मगर सर। आज माननीय विजय गोळे सर यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं। खरं तर त्यांच्या व्याख्यानाचा विषय की 10वीचं नेमकं महत्त्व काय, त्याचप्रमाणे 10वी एक सुवर्ण संधी। इयत्ता 10वीच्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, त्यांचं ध्येय कसं ठरवावं आणि ध्येय ठरवल्यानंतर ध्येयापर्यंत कसं पोहोचावं, त्याचप्रमाणे अभ्यास करत असताना आपल्या स्वतःच्या मनाची मदत कशी घ्यावी, मन एकाग्र कसं करावं, त्याचप्रमाणे अभ्यास करण्याच्या विविध अशा प्रकारच्या शास्त्रयुक्त पद्धती कोणत्या, तसेच बऱ्याच वेळेला इयत्ता 10वीच्या वर्गात आपण आल्यानंतर आपण आपल्या मनावर एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतो। मग अशा वेळी तणावमुक्त असा अभ्यास कशा प्रकारे करावा, अशा विविध अशा प्रकारच्या मुद्द्यांविषयी त्यांनी आमच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप सूक्ष्म सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन माननीय गोळे सर यांनी आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी केलं। खरं तर मी प्रथमतः त्यांचं विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी खूप सूक्ष्म अशा प्रकारचं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं मी आभार देखील व्यक्त करतो। आणि यापुढे देखील त्यांनी आमच्या विद्यालयातील भविष्यातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना असंच मार्गदर्शन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो।